आयोजित अध्यक्ष चषक 2020 स्पर्धेचा अंतिम दिवस 2 दिवसात आपण पहिले 2 संघ पुढे सरकले आहेत टॉप 3 मध्ये। कालच्या दिवसात पहिल्या दिवसात जय वागेश्वर देसाई संघ पुढे सरकला। कालच्या दिवसात गावदेवी खार्डी संघ खूप चांगली कामगिरी केली, तो संघ पुढे सरकला। आजच्या दिवसात कोणता तिसरा संघ येतोय तो बेस्ट ऑफ लक। तो गोलंदाजी मार्क येतो पहिलं षटक घेऊन यावेळेला आपण येतो मनोज आमच्या समाज कक्षांकडून। सायकेलला विराज ठाकूरला आपण पाहू शकता, ऑन साइडला शॉर्ट पॉइंट लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड ऑन एक मिड विकेटला आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता। जयेश उर्फ चिंटूला आपण पाहू शकता, ऑफ साइडला शॉर्ट टाडामॅन पॉइंट कव्हर पॉइंट एक क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ। पहिला चेंडू ऑन साइडला खेळत होता शफल होऊन डॉट चेंडूची समाप्ती पंचांच्या भूमिकेत मोरेश्वर पाटीलला आपण पाहू शकता। ज्युनियर नितीन एक चांगले आयोजक सुद्धा आहेत, दोन्ही खेळाडू खूप चांगले देसाईचे आणि तेवढे चांगले आयोजन करते सुद्धा आहेत। 2 सामने जिंकून आपण आता हेडुटने संघ पुढे सरकलाय। तर मनोज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर 5 षटकांचा सामना असणार आहे। पहिल्या फेरीतला तिसरा सामना लॉर्ड्स प्रमाणे। तर मनोज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर। राज पाटील देखील आमच्या सोबत जॉईंट होतात, स्वागत आहे राज पाटील आपलं देखील। एक जबरदस्त व्यक्तिमत्व, तेवढाच चांगला खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटाई संघाचा मनोज गोलंदाजी मार्कवर। हा चेंडू लॉप केला, यावेळेला खूप उंच गेलाय, पायचा झेल होतोय का? फलंदाज बाद अनिकेत चूक करत नाहीये। या स्पर्धेसाठी आपण पाहू शकता प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचा पारितोषिक दिले ते हरिचंद्र बंडू पाटील कोळेगाव यांच्या स्मरणार्थ आपण बघितलं तर रणजित हरिचंद्र पाटील व अजित हरिचंद्र पाटील याचकडून आम्हाला या ट्रॉफ्या मिळाल्या, तिन्ही ट्रॉफ्या। त्यांना देखील मनाच्या हृदय अंतःकरणातून धन्यवाद देतोय। पहिला फलंदाज बाद झाला तर नवीन फलंदाज येतो करण ठाकूर येते, एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू, काय फलंदाजी केली होती आपण त्या उंबारलीच्या मैदानावर आणि चॅम्पियनशिप पटकावली होती या संघाने वन डे फिनिशची। तर योगेश आणि करणला चांगली भागीदारी करावी लागणार आहे। 2 अतिशय महत्त्वपूर्ण अष्टपैलू खेळाडू मैदानात आहेत। मनोज चांगली सुरुवात करतोय, मनोज गोलंदाजी मार्कर। डावखुरा फलंदाजामुळे ऑन साइडला क्षेत्ररक्षण विशाल थोडंसं बदल करतोय, शॉर्ट पॉइंटला थोडंसं डीप घेतोय, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता, वडिश लॉंगरला क्षेत्ररक्षण, मिड ऑनला क्षेत्ररक्षण। हा चेंडू स्वीप केला, यावेळेला सुरेख नजाकत भरा फटका, चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार, षटकार। राकेश दादाचं नाव गाजतंय, कारण की योगेशला मी प्रथमच एक रडताना बघितलं, जिंकल्यानंतर देखील तो खेळाडू रडला होता राकेशचं नाव घेतल्यानंतर। कारण की योगेशने आम्ही सर्व काही बाळू जिंकला, पण योगेश आम्ही मात्र राकेशला गमावलं। हा चेंडू ऑन साइडला पुन्हा एकदा नजाकत भरा स्वीप बघायला मिळतोय, चेंडू जातो लॉंग लेट सीमारेषा पार, चौकार। थँक्यू डीजे। राकेशचं नाव सातत्याने गुणगान करा। राकेश म्हात्रेचा मित्र म्हणेल या संघाला आशीर्वाद आहे। आज राकेश त्यांच्यात आपण म्हणतो शरीराने नसेल पण मनाने मात्र त्याचा आशीर्वाद या संघावर आहे। चांगली फलंदाजी करतो योगेश, आपण आता त्याच्याच नावाने या संघ पापामाच करतोय। चेंडू चेक केला जातो, यावेळेला 2 मोठे फटके आले, एक चौकार एक षटकार। मनोज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय, स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते। सरळ बॅटने धावा येत होते, यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला आणि डॉट चेंडूची समाप्ती होते। चांगलं कमबॅक बघायला मिळतं मनोजच्या माध्यमातून। धावसंख्या 1 गडी बाद, 10 अशी धावसंख्या। आरएम 11 म्हणजे राकेश मात्र 11 सोनारपाडा संघाची टॉस जिंकलाय जर्मन दातुरी संघाने। मनोज हा चेंडू यावेळेला स्टेअर केला होता, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, संधी होती ते विकेट मिळाला असता, विकेट कुणाचा मिळाला असता तर योगेशचा मिळाला असता।
थोडीशी घाई केली होती करणने, पण इथं मात्र संवाद झाला आणि एक धाव देखील कंप्लीट झाली. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला एक गडी बाद. राकेश मात्र 11 सोनारपाडा संघाची धावसंख्या आपण पाहू शकता 11 धावा. या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला पारितोषिक दिले आहेत, प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक आपण पाहू शकता. स्वर्गीय हरिचंद्र पंडू पाटील कोळेगाव यांच्या स्मरणार्थ रणजित हरिचंद्र पाटील व अजित हरिचंद्र पाटील याचकडून आम्हाला 3 ट्रॉफ्या मिळाल्या. प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले, त्यांना देखील आम्ही धन्यवाद देतोय. 11 धावसंख्या झाली. यानंतर सामना असणारे पहिल्या फेरीतील शेवटचा सामना जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे विपक्ष नागाव मध्ये आपण सामना पाहणार. राज पाटील देखील सामना एन्जॉय करतायत, ते देखील नंतरच्या सामन्यामध्ये परफॉर्मन्स करणार आहे. स्वागत आहे राज, आपलं देखील आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक यूट्यूबला आत्ता जॉईन झाल्यात त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आपण ही स्पर्धा पाहता अध्यक्ष चषक 2020 स्पर्धेचा अंतिम दिवस. राज पाटील देखील आमच्या समोरच्या कक्षामध्ये सामना एन्जॉय करतायत. फास्ट घ्या तर काच भरपूर सामने कव्हर करतात. मेकअप आपण पाहिले तर फायनल सुद्धा मेगा फायनल बक्षीस समारंभ भरपूर मान्यवर देखील आज सकाळपासून आपण पाहतो व्यासपीठावर. तर गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहिले तर दातुरी संघाच्या माध्यमातून 22 दळवी अंडर 20चा हा खेळाडू, अतिशय चांगला गोलंदाज, साकेला तेवढा चांगला फलंदाज योगेश पाटील आपण पाहू शकता. शॉर्ट पिचच्या ऑन साइडला हुक केला, यावेळेला चेंडू जातोय वन बाउंस, फाईन लेग सीमार पार चौकार. बघा, जे खेळाडू प्रॅक्टिस करतायत त्यांना मी सांगेल, नाव घेणार नाही मित्रांनो, मैदानात चेंडू पाठवू नका. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे, थोडं सहकार्य करा मित्रांनो. भावेश गोलंदाजी मार्कवर राईट और तिकडे मार्क होतोय. शॉर्ट पिच होता यावेळेला, जास्त शफल झाले ते पंच मात्र यावेळेला वाईट चिकून करतायत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. एकने पुढे सरकते. धावसंख्या 10 फलकात 16 धावा. जितेश पाटील मोठे दिसायचे एक अतिशय आक्रमक फलंदाज, आज गुणलेखकाच्या भूमिकेत आहे. नेहमी आपण त्यांच्या हातात बॅट पाहिली, पण आज पेन पाहतोय. भावेश हा चेंडू ऑन साइडला लॉप केलाय, चेंडू खूप उंच गेलाय, क्षेत्ररक्षक आहे अनिकेत सुरेख झेल घेतोय. फलंदाज बाद, बिग विकेट. योगेश पाटील बॅक टू पॅव्हिलियन. तर नवीन फलंदाज तो सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू आरएम 11 संघाचा अमोल पाटील येतोय. तर 3 षटकासाठी पारितोषिक आलेले आपण प्रवीण म्हात्रे यांच्याकडून अमोलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले. तर दीपू देखील येत आहेत. दीपू या, स्वागत आहे आपलं देखील. खूप चांगले गुणलेखक आहेत आणि चांगले आपण बघतोय मॅचचा अपडेट देखील देतात. नितीनने आम्हाला कालच सांगितलं की दीपू जेव्हा आला तेव्हा दीपूला तुम्ही व्यासपीठावर बोलवा. दीपू या. तर विकेट मिळालाय भावेशला यावेळेला. अजूनही 2 महत्त्वपूर्ण खेळाडू मैदानात आहेत, अष्टपैलू खेळाडू. भावेश गोलंदाजी मार्कवर, भावेश दळवी राईट आर्म तिकडे मार्क होतोय. हा चेंडू यावेळेला बॅटची कडा घेऊन चेंडू मागे सरकतो. यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट हँडला बघा, क्षणिक खूप चांगला प्रयत्न केला. इथून जर चेंडू मागे निघाला असता तर नक्कीच चौकार मिळाला असता, पण तसं होत नाही. काय एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकतो. यावेळेला 17 धावा, 2 गडी बाद. आरएम 11 सोनारपाडा संघाची. सायकलला आता प्रथमच येतोय अमोल पाटील, अतिशय गुणवान खेळाडू. गुणवानता ठासून तसून भरली या खेळाडूकडे. भावेश गोलंदाजी मार्क टाकला अमोल पाटील. हा चेंडू ड्राईव्ह केला. यावेळेला क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवतोय. क्लास कव्हर ड्राईव्ह, 2 क्षेत्राच्या गॅप मधनं चेंडू जातोय सीमापार चौकार.
संगीत ऐकवलं डीजे मास्टरनी. आग्र्यांची सकू 22. चेंडू यॉर्क लाईन, परफेक्ट यॉर्कर चेंडू आणि इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त करतोय. अमोल बॅक टू पवेलियन. चौकार गेला काही हरकत पण माझ्याकडे कमबॅक करण्याची क्षमता आणि 22 दाखवून देतो. यू मिस आय डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. आपल्या डोंबिवली शहरात निवडून येणार राजू पाटील मनसेचा. 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 निशाणी ती इंजिन त्याच्या समोरील दाबू बटन. त्याच्या समोरील दाबू बटन. थँक्यू डीजे. बिग विकेट. महत्वपूर्ण आता फलंदाज बाद झालाय. आता मात्र आपण पाहू शकतो यावेळेला फलंदाज येतोय 4थ्या क्रमांकावरती चिराग. अतिशय चांगला गोलंदाज. काय लाईन त्याने लिहिन कमी वर्षात आपण आता मोठं नाव करायला घेतलंय गोलंदाजाने. एक अष्टपैलू खेळाडू भावेश गोलंदाजी मार्कस टाकला. चिराग ठाकूर. चेंडू मोठा पटका मारायचा होता. शपल झाले होते. स्क्वेअरलेच्या डोक्यावरनं चेंडूला उडवायचं होतं. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती. सुरेख गोलंदाजी केली या षटकामध्ये. भावेशने धावा दिल्या तब्बल जर विचार केला तर आपण 10 धावा दिल्या. 2 महत्वपूर्ण सफलता प्राप्त केल्यात. तर जाऊया व्यासपीठाकडे. विष्णू पाटील डायगर यांचा सत्कार करतील. गुरु म्हात्रे यांना विनंती करतोय आपल्या शुभास्त्यापर्यंत सत्कार करायचा आहे. गुरु म्हात्रे साहेबांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते विष्णू पाटील साहेब डायगर यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. कारण की आज मान्यवर भरपूर येणार आहेत. जसं वेळ मिळेल तसं आम्ही सत्कार समारंभ घेणार आहोत. पण तो एक यशस्वी आयोजक सुद्धा आहेत. स्वर्गीय नारायण शेठ स्मृती चषकाचे एक दिलदार व्यक्ती दीपू देखील सामना एन्जॉय करत आहेत. पंकज देखील आहेत. पंकज स्वागत आहे आपलं देखील या व्यासपीठावर. पंकज. संदीप फुटाणे देखील येत आहेत. एक चांगले क्रिकेटर, क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे दर्दी. नेहमी क्रिकेटला सपोर्ट असतो. त्यांचा संघ खेळो ना खेळो पण सपोर्ट असतो. तर गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. देवेंद्र येतोय. अंडर-20चा पुन्हा एकदा खेळाडू. सायकेला करणला आपण पाहू शकता. करण ठाकूर. चेंडू ऑन साइडला प्लीक केलाय. चेंडू खूप उंच गेलाय. लांबी प्राप्त होते का पाहायचं नाही. अनिकेत चूक करत नाही. फलंदाज बाद. सायकेला करण ठाकूर. चेंडू ऑन साइडला प्लीक केलाय. चेंडू खूप ते एक चांगले खेळाडू आणि चांगले पॅकर्स देखील आहेत. राहुल सुरेश चौधरी काटे अतिशय चांगला आपण तर डावखुरा फलंदाज आहे. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे संघाचा चांगला खेळ. रोहित देखील येत आहेत. तर गडी बाद झाल्या. तब्बल जर विचार केला तर 4 गडी बाद. धावसंख्या धावफलकाती 21 धावा. देवेंद्र गोलंदाजी मार्कवर. आता 2 फलंदाजांना खूप चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. आपण आता चिराग आणि स्ट्राईकला आपण पाहू शकता यावेळेला परेश यष्टिरक्षक फलंदाज. चेंडू इनसाइड एज. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. कालच्या दिवसात 2 हॅट्रिक पूर्ण झाल्या. सचिनने 4ट्रिक देखील घेतली. पण आज पाहायचंय हॅट्रिक पूर्ण होते का. पहिल्या दिवसात देखील हॅट्रिक पूर्ण झाली होती. तो संघ मात्र बाहेर गेला. काल उंबारली संघाच्या सचिन देखील हॅट्रिक पूर्ण आपण केली पण तो संघ देखील बाहेर गेलाय. आता देवेंद्र हॅट्रिक नोंदवते का. सायकेलला फलंदाज येतो यावेळेला.
रितेश एक चांगला फिनिशर म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं. आता चांगली फलंदाजी करावी लागणार परेश आणि रितेशला. देवेंद्र गोलंदाजी मार्कवर हॅट्रिक चेंडू. चेंडू ऑन साईडला खेळायचं तर सफल होऊन या वेळेला मिड विकेट रिझनमधनं चेंडूला करायचं डॉट चेंडूची समाप्ती. काय गोलंदाजी केली जाते बघा देवेंद्रच्या माध्यमातून. खरं अंडर 21चे 2 खेळाडू आले भावेश आणि देवेंद्र. खूप चांगलं कमबॅक करून दिलं. पहिल्या षटकात विचार केला तर धावा आल्या तर 11, त्यानंतर धावा आल्या आपण तर विचार केला तर देवेंद्र पुन्हा गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू पुन्हा एकदा यावेळेला घुटना टेक तमाशा एक शॉट खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. सुरेख गोलंदाजी. दुसऱ्या षटकात 10 धावा आले तर पण या षटकात देवेंद्रने काय गोलंदाजी केली. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, 2 सफलता मिळवल्यात आणि 2 चेंडू डॉट फेकलेत. पुणे तर देवेंद्र स्ट्रायकेला रितेशला आपण पाहू शकता. रितेश मोठ्या फटक्यांच्या शोधात आहे. टॉस होता यावेळेला ऑन साईडला कालायचा वापर करून चेंडूला मोडला. चेंडू गेला मिड विकेटला. जय शिरपा चिंटू आहे. चूक होणार नाही. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकाती 22 धावा आपण पाहू शकता. चांगला सामना बघायला मिळतोय. पहिल्या फेरीतील 3रा सामना जयनवन दातिवली पक्ष आपण RM11 सोनारपडामध्ये आपण सामना पाहतोय. सायकेनला यष्टीरक्षक आक्रमक फलंदाज परेश पाटील. परेश कशा प्रकारे फलंदाजी करतोय. विशाल मडवी मास्टर माइंडचं काम करतोय. यष्ट्यांच्या पाठवून क्षेत्ररक्षण बदलतोय. कारण कॅप्टन देखील आहेत. ऑन साईडला शॉट फाईन लेग, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट वडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण. देवेंद्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेला पंचांकडे पाहिलं जात आहे. पंच मात्र कोणत्याची खूण करत नाही. टॉट चेंडूची समाप्ती. षटक संपतंय. जर देवेंद्रची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या जरूर झाला पाहिजे. सुरेख गोलंदाजी देवेंद्रच्या माध्यमातून. बॅटिंग हायो जांभारी, बॅटिंग हायो जांभारी, बॅटिंग हायो जांभारी. आकाश पाटील हितेश भोईर आहे. Thank you, DJ. ऑलराऊंडर. सजन मात्रेचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तर अनंत पाटील सर आपण आला असाल तर या व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात स्वर्गीय रतनबॉस स्मृती चषकमध्ये. खरं ती स्पर्धा म्हटली बघा पाण्याची मागणी जा 12 खेळाडूंनी जायचं आहे. ती खेळाडू म्हणजे आपण तर महाराष्ट्रातील नंबर 1ची स्पर्धा आहे. देशातील नंबर 1ची म्हटली तरी वावगं ठरणार नाही. खूप चांगली स्पर्धा. पण या वर्षी ती कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ती स्पर्धा होणार नाही आहे. प्रत्येक ग्रुपवरती मॅसेज टाकले गेलेले आहेत. त्यामुळे आयोजकांनी देखील दिलगिरी व्यक्त केली आहे. धन्यवाद विनोद दादा तुम्हाला सुद्धा. कारण की तुम्हाला माहिती आहे ती स्पर्धा एवढी मोठी असते की प्रेक्षक किती नाही सांगितलं तरी मैदानात येणारच. खरं ती स्पर्धा म्हणजे ग्रामीणचा वर्ल्ड कप. खरं खेळाडूंचा जीव की प्राण ती स्पर्धा आहे. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलकाती 22. देवेंद्रने या षटकामध्ये आपण म्हणले तर 1 धाव देऊन 2 महत्त्वपूर्ण सफलता मिळवली. पाहिजे येणारा गोलंदाज आता कशा प्रकारे गोलंदाजी करतो पाहिजे. करण भोईर हितेश पाटील सनी म्हात्रेची. बॅटिंग हायो जांभारी, बॅटिंग हायो जांभारी, बॅटिंग हायो जांभारी. आमचा प्रवीण म्हात्रे कीपर, आमचा दत्तू पाटील फिल्डर. नव गजवती गावाचा, नव गजवती गावाचा. आमचे देशे गावाचे जयवागेश्वर क्रिकेट संघा. थँक्यू डीजे. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय. भावेश येतोय. भावेश दळवी पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय दुसऱ्या स्पेलमध्ये. कारण का आता क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलेलं बघायला मिळत आहे. शॉट फाईन लेग एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलं जातं आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट ब्रिश लॉंग ऑन लेग क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण थर्ड मॅन पॉईंट कव्हर पॉईंट क्षेत्ररक्षण 30. हा चेंडू खूप चांगला होता. खोलवर टप्प्याचा होता. खोदून काढला यावेळेला 30 सर्कलमध्ये. शॉर्ट पॉईंट रिजनमध्ये जोपर्यंत चेंडू फील्ड होईल 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकाती आपण पाहू शकता. RM11 सोनार संघाची धावसंख्या 23 धावा. गडी बाद झाला तब्बल जर विचार केला तर 5 गडी बाद. थोडासा संघ बॅकफुटर गेला आहे. इथून चांगली भागीदारी करावी लागणार आहे. परेशानी आपण येतोय रितेश उर्फ छोट्या. या 2 फलंदाजांना खूप चांगली भागीदारी करावी लागणार आहे. इथून देखील 50+ धावा होऊ शकतात. पण त्यासाठी परेशला चांगली फलंदाजी करावी लागणार आहे आणि रितेशला देखील तेवढीच तोला मुलाची साथ द्यावी लागणार आहे. भावेश दळवी गोलंदाजी मार्कवर देसाई गाव एंड कडून राईट आर्म ओव्हर द केटने मारा करतोय.
हा चेंडू वेल लेफ्ट केला यावेळेला जास्त लेग स्टंपच्या ऑफ स्टंपच्या बाहेर पंच वाईट चिकून करतात ज्युनियर नितीन. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 24 धावा. वन तर धावेने आपण धाव फलक हलता राहतोय. एकने धावसंख्या पुढे सरकते. पुन्हा एकदा भावेश हातावरती नियंत्रण राहत नाहीये. प्रचंड वेगाने गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. हा चेंडू लॉफ्ट केला यावेळेला. चेंडू खूप उंच केला. क्षेत्ररक्षक येतो यावेळेला. चूक होत नाहीये. फलंदाज बाद. देतोय प्रथम पालकरी येतोय. प्रथमेश पालकरी एक चांगला फलंदाज आहे. आता रितेशला फार मोठी जबाबदारी पाडावी लागणार आहे. कारण का धावा देखील कराव्या लागणार आहेत आणि विकेट देखील त्याचं ठेवावे लागणार आहे. शाबूत शेवटच्या षटकापर्यंत तर अध्यक्षांचं देखील आगमन होत आहे. स्वागत दादा आपलं देखील. हा चेंडू कार्पेटच्या मध्ये चेंडू जातो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक डीप मधनं आलाय. दुसरी धाव इथे घातक ठरू शकत होती. अध्यक्ष साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत. त्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळली जाते. गावचे अध्यक्ष भारा म्हात्रे साहेबांचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत. दादांना विनंती करतो या व्यासपीठावर. हा चेंडू लॉफ्ट केला यावेळेला. चेंडू जातोय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक येतोय डीप मधनं. चेंडूला उचलतोय फेकी करतोय. 2 धावा इथं मात्र चित्याच्या वेगाने प्रथमेश आणि आपण रितेशची जोडी पूर्ण करते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. 28 धावा आपण धाव फलकात पाहू शकता. 22 पर्यंत गोलंदाजी मार्कर सगळं रितेश. हा चेंडू बॅटने खेळत होता. फाईन लेगला बीट करून चेंडू जातो यावेळेला सीमा पार चौकार. यशवंत पाटील खिडकाई साहेबांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. नवनाथ पाटील देसाई साहेबांना विनंती करतो व्यासपीठावरून स्थान बनवायचं. चेंडू खूप चांगला होता. जमिनी लगत चेंडू निघून जातो यावेळेला. वेग प्रचंड होता. डॉट चेंडूची समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर स्वर्गीय राकेश मात्रे 11 सोलारपाडा संघाची धावसंख्या धाव फलकाती फक्त आणि फक्त 32 धावा आपण पाहू शकता. विश्वजित म्हात्रे दापोलीचा त्याची सावरीची हाय बॅट. 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 थँक्यू. 6 गडी बाद 32 अंतिम षटक. जनवन दातील संघाच्या बाजूने कोण घेऊन येतो पाहायचंय. चला काटाई संघाचे संघनायक आणि नागाव संघाचे संघनायक टॉस साठी सज्ज राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही तुमची नाणेफेकी करू. सूरज मडवी पंकज देखील सामना एन्जॉय करतात. पंकज स्वागत आहे आपलं देखील या व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. एक चांगला खेळाडू. चला काटाई संघाचे संघनायक आणि नागाव संघाचे संघनायक टॉस साठी यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही तुमची नाणेफेकी करू. अंतिम षटक घेऊन येतो यावेळेला अनिकेत. अजून एक अंडर 20चा खेळाडू. एक चांगला अष्टपैलू खेळाडू पण ज्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं. छोटू म्हात्रे आणि हेमंत म्हात्रे तुमचं देखील सहर्ष स्वागत. अंतिम षटक धावसंख्या 10 फलकाती. अरे मिलियन सोनापाडा संघाची 32 प्रथमेश कशा प्रकारे फलंदाजी करतोय. रितेश नॉन स्ट्राईकला. अनिकेत शॉर्ट पिच होता यावेळेला. एक सांघिक यश मिळतं इथे. फलंदाज बाद.
यासाठी स्ट्राईक घेतली होती रितेशनी. लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू गेला ऑन द टोस खेळला. सुरेख फटका बघायला मिळाला यावेळेला. अशाच प्रकारच्या फटक्यासाठी रितेश जाणला जातो. रितेश उर्फ छोट्या. आता अजूनही बघितला विचार केला तर 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 4 चेंडूमध्ये किती धावा कुठं पाहायचंय. अनिकेत हा चेंडू फ्लिक केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या मधून चेंडू फ्लाय होतो यावेळेला. हाय अँड हँडसम षटकार. मद्रेची बॉलिंग भारी जाटामध्ये है किमया न्यारी टंका नावाचा देसाई गावाचा टंका नावाचा देसाई गावाचा नाव त्यानेच रोशन केला. यो विशाल बॅटमॅन शिलगाववाला या रायगड ठाण्यात फेमस झाला. यो विशाल बॅटमॅन शिलगाववाला या रायगड ठाण्यात फेमस झाला. थँक्यू. तर व्यासपीठावर ज्यांचं नुकतंच आगमन झाल्यापर्यंत यशवंत पाटील समाजसेवक एसीओ खिडकाई यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चांगली फलंदाजी करतोय. ते स्ट्राईक घेतल्यानंतर 2 मोठे फटके दाखवतोय. हा चेंडू अतिशय सुरेख फटका. एक्स्ट्रा कावाच्या डोक्यावरनं चेंडूला उडवलंय. आउटफील्ड पास आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय सीमा पार. चौकार. का स्ट्राईक घेतली मी, का प्रथमेशला बाद केलं. कारण माझ्याकडे ताकद आहे, गुणवत्ता आहे, मोठे फटके मी मारू शकतोय. ऑफ साईडला सुद्धा खेळू शकतोय, ऑन साईडला सेकेल. 3 चेंडू मध्ये आपण 14 धावा कुठल्या आहेत. धावा झाल्यात 46. 50 पेक्षा जास्त धावा होऊ शकतायत. अनिकेतचं षटक थोडंसं महागडं ठरतंय. अनिकेत गोलंदाजी मार्क राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतोय. हा चेंडू बॅट बॅट लिडिंग आहे. जिथं मात्र क्षेत्रक्षाला बीड करून चेंडू जातोय लॉंग शॉट सीमा पार. चौकार.
के लिए नाइट मुकाबला नहीं हो पाया। अगर मैदान तैयार हुआ तो इस बार कोरोना वायरस कलर खेल रहा है। फिर भी 2 दिन का टूर्नामेंट देखने को मिला। चलिए डीजे थोड़ा सी बेताब है, तो चलिए मुकाबला शुरू कीजिए। और देखिए यहाँ पर बात करेंगे, शुभकामना आता हुआ यहाँ पर से किरण दलवी जी साहब धातोली और उनके साथ रुपेश नाइक साहब इस टीम को शुभकामना देने के साथ साथ धातोली टीम को और इस टूर्नामेंट को भी शुभकामना आता हुआ। दिल से स्वागत साहब आपका। और वैभव जो विश्वजीत ठाकुर के बिग फैंस हैं उनकी तरफ से भी शुभकामना, दिल से उनका भी स्वागत। चलेंगे इस बार मुकाबले की तरफ। चलिए बालू बाली सर एक हमारे अच्छे मित्र हैं, एक अच्छे दोस्त हैं, दिलदार राजा मानुस। लेकिन चलेंगे मुकाबले की तरफ क्योंकि कहीं दर्शक बेताब हैं इस मुकाबला को देखते हैं। दोपहर की कड़ी धूप में खिलाड़ी संघर्ष करते हुए हैं, लेकिन ऑनलाइन के माध्यम से कुछ दर्शक अपनी टीम का मजा ले रहे होंगे। कई दर्शक तो ऑनलाइन के माध्यम से सिले से ऐसा सोच रहे होंगे कि ये मुकाबला को देखने के बाद हम लंच करेंगे। दातुली के समर्थक और उनके सामने बात करेंगे सोनारपड़ा। दोनों तगड़ी टीम है और टारगेट की बात करेंगे 53 रनों का टारगेट से। देखिए टारगेट इतना बड़ा भी नहीं है लेकिन इतना छोटा भी नहीं माना जाएगा, क्योंकि जब 2 ताकतवर टीमों के बीच में मैच रहता है किसी भी कमजोर मानना मुश्किल बात है। सोनारपड़ा टीम की तरफ से देखेंगे, थोड़ा स्कोर बोर्ड की तरफ चलते हैं। बल्लेबाजी यहां पर कैसा रहा। रितेश ने आखिरी में आगे कुछ आंध्री इनिंग्स खेला और ये देखिए भाई विशाल के बल्ले से निकला एक विशाल छक्का। सई गावाची छान ब्रह्मश्रीची बॅटमन, याद सई गावाची छान ब्रह्मश्रीची बॅटमन, याद सई गावाची छान ब्रह्मश्रीची बॅटमन, आमच्या ठाण्याची ठाण्या वाघ ब्रह्मश्रीची बॅटमन, आमच्या ठाण्याची। और ये चलिए यहाँ पर गेंदबाज ने छक्का खाया है, विशाल ने छक्का दागे हैं, लेकिन ये भूलना नहीं चाहिए कि गेंदबाज कौन है आपके सामने, योगेश हैं, क्योंकि पलटवार करने में ज्यादा समय नहीं लगाते हैं। यही देखिए यही बात मैं कर रहा था कि योगेश पाटिल है। ओहो नजदीकी मामला हो सकता था। चिंगो चिंगो बच गए बल्लेबाज। दीपेश जी कहते हैं ना, कान बड़ा होने से कोई बहरा नहीं होता और एकाक छक्का खाने से कोई आशीष नेहरा नहीं होता। एक ही छक्का लगा है लेकिन उसके बाद देखिए कमाल की वापसी। योगेश पाटिल फिर से एक बार तैयार, शायद आज मैं कहूंगा बल्ला नहीं चला अच्छा खासा, लेकिन रितेश ने क्या कमाल की इनिंग्स खेली। 30 रनों का इनिंग्स है और आखिरी में आकर से आंध्र इनिंग्स खेल दिए। और स्ट्राइक पर बल्लेबाज जयेश एक अच्छे बल्लेबाज हैं, काबिलियत है ये देखिए, इसलिए कहते हैं ना फॉर्म इज टेम्पररी क्लास परमानेंट। और क्लास दिखा दिया, जैसे गेंद का लाइन छोटा देखा, हवा में था, रूम था और अप ड्राइव कवर के ऊपर से चौका देता हुआ। तो चलिए यहाँ पर चलेंगे फिर से एक बार मुकाबला की तरफ। काफी मजा आता होगा दर्शकों को भी इस मैदान के अंदर। मैदान से दूर और जयेश देखिए क्या कमाल की क्रिकेट खेल रहे हैं। लेकिन योगेश पाटिल जब आप ऑफ स्टंप के बाहर गेंद कर रहे हो, आपके सामने इतना बड़ा क्लास बल्लेबाज है, फिर आप कवर पॉइंट क्यों नहीं लगा लेते एक बाउंड्री लाइन पर, एक चौका देता हुआ। डीजेच्या सुरात आई एकविरा छत्रपती शिवाजी महाराज साईबाबा यांच्या गाण्यावर बेधुंद नाचतो हे दिले आपल्याला क्रिकेटने। जाती धर्म पक्ष भेदाने विखोरलेली मन क्रिकेटसाठी एकत्र येतात हे दिले आपल्याला या क्रिकेट। चलिए क्रिकेट ने क्या कुछ नहीं दिया, सब कुछ दिया। इसलिए तो मैं कहता हूं जितना प्यार करना है ना क्रिकेट से करो, सुबह से लेकर शाम तक, शाम से लेकर सुबह तक, कोई नुकसान नहीं है आपको। लेकिन लड़की मड़की के चक्कर में मत पड़ो। और ये चलिए भाई यहां पर देखिए वाटर शॉट्स, नो फील्डर नो चांस, एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन 4 ऑन।
डीजे डीजे ने सही बताया कि सपने में मिलती है। अगर इस तरह की टाइमिंग गेंदबाज सपना में भी देखेंगे। और क्या कमाल की दीपेश, देखिए टाइमिंग कितना अच्छा था, मजा आ गया जैसे कि बल्लेबाजी देखने का। इसलिए तो मैं कहता हूँ जिंदगी में अगर महान खिलाड़ी बनना है ना, देर रात तक चाटिंग करने से बेहतर शॉट सिलेक्शन पर फोकस कीजिए। और जयेश का देखिए जो शॉट सिलेक्शन था कितना बेहतर, पहला 2 ऑफ ड्राइव पॉइंट के ऊपर से खेले, उसके बाद कवर ड्राइव, भला ही हवा में खेले लेकिन पूरा मैंडेटरी पावर प्ले का फायदा लिए, तब जाकर इतने बड़े बल्लेबाज बने। देखिए जो सुबह से हम देख सकते हैं ना, जो यहाँ पर कटआउट जो आप देख रहे हो ना, इतनी सारी कटआउट लगा है, जो ऑनलाइन के माध्यम से भी खूबसूरत लग रहा है, मैदान के करीब से भी खूबसूरत लग रहा है और उसे और खूबसूरत बनाया गया है। देखिए यहाँ पर राम पाटिल जी 500 रुपया उनकी तरफ से देखिए 3 कटआउट से बात करेंगे। विनोद कलन साहब लीजिए, साई सलार जी साहब लीजिए, सोमनाथ डॉक्टर जी लीजिए, अजीत पाटिल जी लीजिए। इन 4 हस्तियों की कटआउट को लगती है तो राम जी पाटिल देखिए उनकी तरफ से 500 रुपया, और उसके साथ साथ बाकी के कटआउट का भी यहाँ पर बख्शिश है, जिक्र करेंगे। देखिए उसके साथ बात करेंगे तो यहाँ पर काशीनाथ दादा पाटिल साहब है और उनका कटआउट को लगता है तो 1000। जयेश पंद्रनाथ मात्रे जी देखिए उनकी तरफ से, और भी कटआउट के बारे में हम जिक्र करेंगे जिससे आगे मुकाबला बढ़ता रहेगा। तो चलिए यहाँ पर वाइड का इजाफा देखिए अंपायर करने के लिए इस मैच में उतरे हैं निश्चित रूप से, और जूनियर नितिन पाटिल से, उनके चेहरे को देखो तो ग्रामीण प्रीमियर लीग ही दिखाई देगी। भलाई मैच हारी उनकी टीम। और ये चलिए भाई आज जयेश नहीं सुनेंगे, इनका गाड़ी चलता हुआ तरम पम पम 6 रन। बात है, ऐसा लग रहा है मुझे कि जयेश घर से सेट होकर आए बल्लेबाज, और इस बार विशाल के बल्ले से छक्का लगा भलाई, लेकिन जिस तरह के पिछली ओवर में जयेश ने काम किए 3 चौके, और इस बार देखिए विशाल ने छक्का उड़ा रहे हैं। विशाल देखिए बतौर कप्तान, और विशाल अड़वी की बात करेंगे ना, मैंने पहले बता दिया कि सबसे लंबी समय कप्तानी करने का रिकॉर्ड शायद बन सकता है, क्योंकि 5-6 साल से जो मैं कमेंट्री करते आ रहा हूँ और उनकी कप्तानी देखते आ रहा हूँ, लगातार उनके ऊपर भरोसा दिखाया जा रहा है, उम्मीद जताया जा रहे हैं और उस उम्मीद पर खड़े उतरते हुए, और ये खतरनाक साझेदारी बनता हुआ। और सोनारपड़ा टीम के लिए एक जरूरत है यहाँ पर विकेट्स की। अनिरुद्ध हमारे खास मित्र बात करेंगे, सोनारपड़ा की जब बात आती है तो हमेशा बातचीत करते रहते हैं, उनका भी स्वागत है। और ये चलिए यहाँ पर कुछ अलग अंदाज करने की थी, ये देखिए रनआउट का खतरा बनते जा रहा है लगातार, लेकिन बाल बचे बल्लेबाज, और मेरे हिसाब से यहाँ पर किस्मत साथ नहीं दे रहा है सोनारपड़ा टीम की। और दीपेश जी कहते हैं ना, वक्त जब आंखें फेर लेता है तो शेर को कुत्ता भी घेर लेता है। जब दिन वक्त आपके साथ ना हो तो फिर हर चीज आपका बुरा ही बुरा निकल जाता है, लेकिन देखते हैं कब वक्त साथ देता है। और ये चलिए जो कुछ भी हो रहा है धातुली टीम के लिए बेहतर, खुश रहेंगे धातुली टीम के समर्थक और उनके खिलाड़ी। आउटफील्ड की देखिए कितनी तेज, गेंद को रोकने में कामयाब हुए, लेकिन दोनों बल्लेबाज को यहाँ पर फिर भी तीसरा मर्तबा वही मौका बना था, लेकिन कितना रन चुरा लिया यहाँ पर, 3 रन। रनिंग बिटवीन विकेट्स काफी तेज है, और देखिए 3 रन भागकर चुराए। आपने एक रिकॉर्ड इतिहास ऐसा देखा होगा, ऑस्ट्रेलिया में खिला गया था जो वेक्टोरियस टीम ने 1986 में हमने देखा होगा, एक गेंद के ऊपर 286 रन बनाए थे। गेंद जो पेड़ थी मैदान के अंदर ना, वहां पर गेंद फंसी थी, और अंपायर से मांग भी की फील्डर वाले टीम कि ये आप घोषित कर दीजिए गेंद गुम हो गई, लेकिन जब तक गेंद मिलती तब तक 286 रन बन चुका था। क्रिकेट में देखिए ऐसा इतिहास है, और यहाँ चलिए कहते हैं ना, कब तक ऐसा गलती होता रहेगा, आखिरकार यहाँ पर सफलता मिलता हुआ। और ये चलिए रिप्ले के माध्यम से आप देख सकते हो टीम का स्कोर देखिए, 33 रन, और ये देखिए तालियां की गूंज बज रही है, जयेश की जो क्लास उनकी देखने को मिली। और प्रथम ठाकुर ने जिस तरह की कैच लिया ना, काबिले तारीफ, पीछे की तरफ मुड़कर इतना आसान काम नहीं रहता है।
और ये चलिए भाई, चिड़िया चुप गई खेत में, यहां पर से तू चल में आया। से चलिए मुकाबला देखिए कैसा करवट बदलता हुआ। विशाल ने एक इनिंग्स तो खेला, 19 रनों का इनिंग्स है, लेकिन से टीम अभी भी कहीं ना कहीं 20 भंवर में फंसी हुई है। और देखिए टीम का स्कोर बात करेंगे 33 रन, तो अभी भी जीत के लिए बात करेंगे ना 20 रनों की जरूरत है। लेकिन इस ओवर में कहीं ना कहीं अमोल थोड़ी सी वापसी दिलाते हुए, अमोल कोल की जैसे यहाँ पर दीपेश जी कहते हैं ना, अंदाजा आप ताकत का लगा सकते हो लेकिन किसी का हौसले का नहीं। और यहाँ पर देखिए सोनारपड़ा टीम थोड़ी सी हौसला दिखाते हुए, भलाई पहले ओवर में रन लुटाए 21 रन, और उसके बाद देखिए इस ओवर में क्या कमाल की गेंदबाजी कर बैठे, 12 रन खर्च किए और 2 सफलता हासिल कर लिए। मोरिश सर जी देखिए पर अंपायरिंग की काम करते हुए, और जूनियर नितिन बेहतर काम करते हुए। तो यहाँ पर देखिए अभी भी 18 गेंद बचाए हैं, जीत की बात करेंगे तो अभी भी 20 रनों की जरूरत है। और ये ओवर बहुत बड़ा ओवर होगा। शायद योगेश पाटिल अपने आप को रोक लिए, मेरे हिसाब से महंगे साबित हुए थे। लेकिन यहाँ से गेंदबाजी की बात करेंगे तो चिराग को गेंद, शायद मेरे हिसाब से अमोल को दूसरा ओवर बुलाया जाएगा। और यहाँ पर देखिए मौका बना था, और क्या यहाँ पर से विकेट्स को लगा गेंद जाकर, लेकिन क्या बल्लेबाज वहां सुरक्षित थे। और ये देखिए यहाँ पर क्या हो रहा है, लेने का देना पड़ गया यहाँ पर से। और मेरे हिसाब से विकेट कीपर अगर वहां कैच छोड़ भी देते थे ना, फर्स्ट स्लिप पर कैच जाता था आसान के साथ। देखिए ऐसा हो गया ना, तेरा हुआ ना मेरा हुआ, लेकिन इस बल्लेबाज के लिए जो भी हुआ फायदा हुआ। कितना रन आ गया यहाँ से, 3 रन। देखिए जहां बल्लेबाज डगआउट की तरफ जाना चाहिए, 3 रन कहते ना, किस्मत भी कभी कभी बहादुर के साथ। बालू पाटिल सर इतना जल्दी लंच किए या ब्रेकफास्ट किए? चलिए बालू पाटिल सर आइए यहाँ पर, कुछ मेहमानों का यहाँ पर मेहमान नवाजी करके लीजिए। ये ओवर जैसे समाप्त होगा, क्योंकि 3 ओवर जैसे समाप्त होगा, मैदान में ड्रिंक्स देगा वाइट का इजाफा एक्स्ट्रा के रूप में 1 रन आता हुआ। देखिए टीम का टोटल बात करेंगे ना 38 रन। और गेंदबाज फिर से एक बार तैयार रहा, एक अच्छा स्टार्ट मिल चुका है विशाल ने और जयेश ने। जिस तरह की शुरुआत दी है ना, निराश रहेंगे अगर वहां तक नहीं पहुंच पाए उनकी टीम। और ये अच्छी सोच है, सीधा स्ट्रेट ड्राइव किया यहाँ पर। कहते हैं ना हाईवे में ट्रैफिक है तो गली के रास्ते से निकल जाइए। और मैं तो हमेशा कहता हूं, बड़ा नौकर बनने से बेहतर छोटा सा मालिक बन जाइए। बड़ा शॉट खेलने से बेहतर एक सिंगल डबल लेकर छोड़ बदल दीजिए। चिराग गेंदबाजी करते हुए, और देखिए नागांव टीम के पूरे खिलाड़ी मैच का मजा ले रहे हैं। काढ़े के साथ में मैच है, अगला मैच है। और ये चलिए भाई यहाँ पर सीधे बल्ले से खेला, और अच्छी फील्डिंग देखने को मिली। पहला रन और दूसरे रन के लिए, और दूसरा रन भी मुकम्मल करते हुए। रनिंग बिटवीन देखिए काफी तेज है। कहते ना इसके करोगे तो छुप छुप कर मिलना पड़ेगा, और मुकाबला जीतना है तो फिर भाग भाग कर रन चुराना पड़ेगा। तो उसी तरह के देखिए यहाँ पर दोनों बल्लेबाज भाग भाग कर रन चुरा रहे हैं। और 2 रनों के साथ टीम का स्कोर देखिए अगर पहुंच गया 41 के घर के ऊपर, और 12 रनों की जरूरत है। योगेश पाटिल कुछ बातचीत करते हुए चिराग से, अपनी गेंदबाज से, कि कैसे इस बल्लेबाज को रोका जाए। आक्रामक कप्तानी तो उनकी दिखाई दे रही है, लेकिन कहते ना जब स्कोर बोर्ड छोटा हो फिर मुश्किल काम है। कहते ना रात क्या ढली तो सितारे चले गए, भाई बिगानों से क्या कहे जब अपने चले गए। अरे जीत लेते ये क्रिकेट की बाजी हम जरूर, और जीतने की कोशिश में बात करेंगे। शुरुआत के विकेट चले गए जहां सोनारपड़ा टीम के, और इसके लिए कारण रन कम बना यहाँ पर 5 ओवर के मैच में। और बात करेंगे दीपेश जी, 5 ओवर के मैच में पहले अगर कोई टीम 50 के ऊपर पहुंच गई ना, अच्छी टारगेट माना जाता था, मतलब टीम जीत के लगभग करीब। लेकिन आजकल देखिए 50 या 60 या 70 बनाने के बाद भी सुरक्षित नहीं, क्योंकि इतनी बल्लेबाज हावी हो चुके हैं गेंदबाज के ऊपर, और गेंदबाज कहां से बचे। कहते ना एक दरवाजा बंद होता है तो दूसरा दरवाजा खुल जाता है।
और ये चलिए भाई, लेकिन अभी तक हिम्मत नहीं हार रहे यहाँ पर सोनारपड़ा टीम के गेंदबाज। हम बचवे लड़वे जीतवे। तर यशवंत पाटील समाजसेवक एसी खिडका यांचा सत्कार केला जातो। गोवर्धन म्हात्रे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सत्कार करायचा आहे। चलिए 6 रनों की जरूरत है अभी। देखिए यहाँ पर से 12 गेंद के ऊपर। तर यशवंत पाटील समाजसेवक एसी खिडका यांचा देखील यथोचित सन्मान केला जातो गोवर्धन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते। तसेच सीताराम केळे मोठे देसाई यांचा देखील यथोचित सन्मान केला जाणार आहे। सीताराम केळे साहेब मोठी देसाई यांचा देखील यथोचित सन्मान केला जाणार। नवनाथ पाटील साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सत्कार करायचा आहे। सीताराम केळे मोठी देसाई यांचा सत्कार करतील नवनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार केला जातोय। बैक क्रिकेट बाबूशाह। तो चलिए धन्यवाद बालू पल्ली सर। यहाँ पर देखिए मैच, एक छक्के ने मैच को पूरी तरह से करवट बदल दिया। और ये चलिए भाई, संघर्ष नहीं हार रहे हैं, लेकिन मुश्किल काम है, लेकिन नामुमकिन नहीं। वहीं पे यहाँ पर छक्के जो लगा था 47 के ऊपर रुका हुआ है, लेकिन अभी भी 6 रनों का जरूरत है। 11 गेंद बचाए। चलिए विनीत अगर यहाँ पर छक्के लगाते हैं तो 500 रुपया उन्हें दिया जाएगा। विनेश पाटिल देखिए उनकी तरफ से यहाँ पर और ये चलिए अच्छी गेंद यहाँ पर ब्लॉकल में गेंदबाजी कर रही हैं। और इस अमोल पाटिल देखिए, मैंने ये बात बताया कि इस बंदा दूसरा ओवर का स्पेल लेकर आएगा, लेकिन उनके लिए रन कुछ नहीं रहा। अगर वो जो आखिरी गेंद के ऊपर छक्का लगा ना, तो वो छक्का अगर ना लगता तो फिर कहानी कुछ अलग बनता। लेकिन दादुली टीम के बल्लेबाज ने वो छक्के को लगाने के साथ रोहित ने पूरी दबाव ही निकाल दिया मैच का। अगर इस ओवर में वो सिंगल डबल लेकर भी खेल सकते हैं, तो आखिरी ओवर में अगर 1-2 रन रह गया तो इतना मुश्किल काम नहीं रहेगा। लेकिन इसलिए देखिए शॉर्ट शिलिमिटन तैनात किया गया है। और ये देखिए स्लोक स्वीप जिसे कहते हैं, और कितनी बड़ी आसानी के साथ स्लोक स्वीप खेला। देखिए पहला रन लिया आसानी के साथ, दूसरा रन आज किस्मत का भी साथ नहीं कहीं ना कहीं यहाँ पर सोनारपड़ा टीम के लिए। और कहीं ना कहीं मैं कहूँगा यहाँ पर 10 रनों की बात बताया कि आप 60-70 बनाओगे तो एक फाइट टोटल माना जाएगा। 2 रन ले लिए बड़ी आसानी के साथ, स्कोर देखिए जाकर पहुंच गया 51 के घर के ऊपर। और यहां से देखिए विनिंग शॉट,
और वो भी छक्के के साथ। विघ्नेश पाटिल देखिए यहाँ पर 500 रुपया रखे थे यहाँ पर विनीत के लिए। देसाई करावी दादा बोलूमध्ये यो फेमसला देसाईचा सुजो काका बॅटिंगमध्ये यो फेमसला देसाई करावी दादा चटकर मारताय तुपसला रामदादा पाटील चटकर मारताय तुपसला रामदादा पाटील चटकर मारताय तुपसला रामदादा पाटील। धन्यवाद जी। तो चलेंगे।